म्हणजे मला अभिमान वाटतो की तुम्ही या कमी वयात आमच्यासाठी हे सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे. गेल्या वर्षी 17 एप्रिल 2024ला रामनवमी आणि राजश्रीचा वाढदिवस एकाच दिवशी असल्यामुळे मी आणि माझ्या मुलांनी खूप अशी जय्यत तयारी केली होती आणि खूप छान असा वाढदिवस साजरा केला होता, आठवणीत राहण्यासारखा. आणि ह्या वर्षी आमची सिल्वर जुबली असल्यामुळे मुलांनी प्लॅन केला आहे की तुम्ही अंदमान जा आणि आम्ही आज व्हाईट कोरल बीच आम्ही 2 दिवस मुक्कामी आहोत. आणि या ठिकाणी मुलांनी या अशा पद्धतीने वाढदिवस त्याचप्रमाणे 19 तारखेला म्हणजे परवा सिल्वर जुबलीचा सुद्धा प्लॅन केलेला आहे. आता याच्यावरनं थोडासा अंदाज येतोय असं काहीतरी वेगळं काहीतरी असणार आहे. तो खूप छान सूरज आणि निकितासाठी म्हणजे खूप खूप तुमचे म्हणजे मला अभिमान वाटतो की तुम्ही या कमी वयात आमच्यासाठी हे सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे. आणि बड्डे तर साजरा होतात, बड्डे महत्त्वाचा नव्हता पण आमच्यासाठी सिल्वर जुबली फार महत्त्वाचं होतं. बड्डे आम्ही पुण्याला पण साजरा केला असता, परंतु ते योगायोग आला म्हणून हॅपी बर्थडे डिअर. थँक्यू. खरंच खूप सुंदर वाटतंय आज, कारण आपण बर्थडे नेहमी घरी सेलिब्रेट करतो, पण मी अशा म्हणजे ओपन प्लेसमध्ये मागे समुद्र आहे, चंद्र आहे आणि अशा ह्या चंद्रप्रकाशात हा बर्थडे सेलिब्रेट होतोय. अगदी नाविन्यपूर्ण आणि आठवणीत राहण्यासारखा. त्या मुलांना खूप खूप थँक्यू आणि खूप खूप प्रेम. लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं हातात असतं, गळ्यात किंवा आपण तिजोरीत ठेवतो. जर आपल्याला व्हायचं असेल तर परिसा समान व्हायचं. ज्याच्या संगतीला जाईल त्याचं सोनं करतं. म्हणून माझ्या परीस समान प्रियसीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे डिअर. आय लव्ह यू. थँक्यू सो मच. खूप छान खूप छान. चला तर आता जेवण वाट बघतंय, जेवणाचाही स्वाद घेऊया. आणि व्हाईट कोरल बीचच्या स्टाफचेही खूप खूप अभिनंदन. इतकं सुंदर त्यांनी आयोजन केलेलं आहे, त्याच्यामुळे माझा हा वाढदिवस खऱ्या अर्थाने मेमोरेबल होणार आहे, अविस्मरणीय होणार आहे. थँक्यू सो मच. अभी रात के 10 बज रहे. यहाँ वैसा तो 5:30 बजे सनसेट हो जाता है और 8 बजे तो बहुत गहरी नाइट. हम यहाँ होटल के बीच रिसोर्ट पे रुके हुए हैं और रात के 10 बजे भी बहुत अच्छा नज़ारा हमें दिख रहा है. ब्यूटीफुल बीच.